नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.6 यातील पहिला प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, येथे हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। 9 ला पॉवर x आहे, 5 ला पॉवर x आहे, 4 ला पॉवर x आहे। म्हणजे कॉन्स्टंट 9, 5, 4 हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत, म्हणजे एक नंबर आहेत कॉन्स्टंट, आणि त्याला पॉवर कसा आहे? x म्हणजे व्हेरिएबल आहे, त्याला पॉवर आहे व्हेरिएबल। पहा, कॉन्स्टंटला पॉवर जर व्हेरिएबल असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फंक्शन। एक्सपोनेन्शियल फंक्शन। तर आज आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करायचं आहे। पहा, आपण यापूर्वी 9 ला पॉवर x आहे, आपण x ला पॉवर 9 या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत, आणि x ला पॉवर 5, x ला पॉवर 4 या टाईपचे आहे। परंतु येथे काय उलटं झालेलं आहे, हे व्हेरिएबल पॉवरमध्ये गेलेलं आहे आणि पॉवर हा येथे बेसमध्ये आलेला आहे। तर असे जे फंक्शन आहेत याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फंक्शन, आणि हे आपले साधे अल्जेब्रिक फंक्शन आहेत। आता आपल्याला याचं लिमिट फाइंड आउट करायचं आहे। पहा, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ज्याप्रमाणे आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे। लिमिट x टेंड्स टू 0 असेल किंवा थीटा टेंड्स टू 0 असेल, साइन थीटा अपॉन थीटा असेल तर आपण लिमिट 1 घेतो, बरोबर आहे। आता हे झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यावेळी आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे। येथे कंडिशन काय होती? थीटा टेंड्स टू 0 पाहिजे, आणि जो अँगल येथे आहे तोच अँगल येथे पाहिजे। तर पहा, एक्सपोनेन्शियल फंक्शनसाठी हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। लिमिट x टेंड्स टू 0 असेल आणि a रेज टू x, ए म्हणजे काय? एखादा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे। 9, 5, 4 हे काय आहेत? एच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे कॉन्स्टंट त्याला पॉवर व्हेरिएबल, आणि येथे -1 असेल, आणि या कॉन्स्टंटला जो पॉवर आहे तोच पॉवर येथे डिनोमिनेटरमध्ये असायला पाहिजे। येथे पॉवर x आहे, तोच x येथे असायला पाहिजे। तर याचं लिमिट आपण किती घेणार? याचं लिमिट log a, log a हा जो a आहे याचं लिमिट फक्त log a येणार आहे। हा फॉर्म्युला, ज्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण यापूर्वी पाठ केलेला आहे, लक्षात ठेवलेला आहे, त्याप्रमाणे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। पहा, आता येथे जर e असेल, ए ऐवजी e असेल, लिमिट x टेंड्स टू 0च आहे, ए ऐवजी e घेऊ आपण, e रेज टू x, -1 असेल, आणि अपॉन x जो पॉवर ईला आहे तोच पॉवर येथे याप्रमाणे असेल। पहा, -1 असायला पाहिजे, -1 असायला पाहिजे, आणि जो पॉवर आहे तोच येथे असायला पाहिजे। तर याचं आन्सर काय होईल? ई म्हणजे काय आहे? एक कॉन्स्टंट आहे, ज्याप्रमाणे ए आपण कॉन्स्टंट घेतलेले आहे, परंतु ई हा कसा फिक्स कॉन्स्टंट आहे। ईची व्हॅल्यू असते पहा 2.71821 अशी ही ईची व्हॅल्यू आहे। ई इक्वल टू म्हणजे काय आहे? ई हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला पॉवर काय आहे? x आहे। तर याचं लिमिट काय येणार आहे? ज्याप्रमाणे हे log a येत आहे त्याप्रमाणे हे लिमिट काय येईल? log e येईल, परंतु log e ची व्हॅल्यू किती असते? 1 असते। पहा, log e इक्वल टू 1 हे पाठ करा, हे लक्षात राहू द्या, प्रत्येक वेळी आपल्याला वापरायचं आहे। log e ची व्हॅल्यू किती असते? 1 असते, इक्वल टू 1। पहा, हे दोन फॉर्म्युले आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत एक्सपोनेन्शियल फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी। पहा, पहिला प्रश्न, येथे 9 ला पॉवर x आहे, 5 ला पॉवर x आहे, परंतु येथे -1 पाहिजे आपल्याला, येथे -1, येथे -1 पाहिजे, आणि येथे अपॉनमध्ये x पाहिजे। त्यासाठी आपण काय करू? -1 नाही आहे येथे, -1 आणि +1 आपण ॲड करू, नंतर आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x ने डिवाइड करू, म्हणजे अरेंजमेंट करून आपल्याला हे लिमिट फाइंड आउट करता येईल। पहा, याचं लिमिट आता आपण फाइंड आउट करू। प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, 9 ला पॉवर x -5 ला पॉवर x आहे। आपल्याला -1 पाहिजे फॉर्म्युल्याप्रमाणे। फॉर्म्युला कसा आहे?
लिमिट x टेन्स टू 0 असेल a⁻x-1 अपॉन x असेल तर हे लिमिट लॉग ए असते, लॉग ऑफ ए. त्याप्रमाणे ॲरेंजमेंट करायची आहे. त्यासाठी आपण काय करू, येथे -1 ॲड करू. -1 ॲड केला, हे -5⁻x. आता +1 ॲड करू. पहा -1 आणि +1 ॲड केलेले आहेत म्हणजे आपण काहीच बदल केलेला नाही आहे. -1 +1 कॅन्सल केले तर ॲज इट इज जसं आहे तसंच आहे. आता अपॉन 4⁻x आहे -1. पहा इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. आता हा एक ब्रॅकेट होईल आपल्याला 9⁻x-1. येथे ब्रॅकेट करू आपण म्हणजे ही पेअर घेता येईल आपल्याला, याचं लिमिट घेता येईल. येथे मायनस कॉमन काढू कारण -1 फॉर्म्युल्यामध्ये आहे, येथे +1 आहे आणि येथे ए कसा आहे पॉझिटिव्ह आहे, येथे निगेटिव्ह आहे. त्यासाठी आपण काय करू, या दोन टर्ममध्ये मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे 5चा पॉवर x होईल आणि हे -1 होईल. पहा मायनसने जर हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला तर याच टर्म मिळणार आहेत. आपण ॲरेंजमेंटसाठी मायनस साईन कॉमन काढलेला आहे. पहा येथे पण -1 आलेला आहे, येथे पण -1 आलेला आहे म्हणजे फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट होत आहे. आता 4चा पॉवर x आहे आणि -1. पहा येथे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x ने डिवाइड करू. लिमिट x टेन्स टू 0 9⁻x-1 येथे -5 आणि अपॉन x ने डिवाइड करू. हा झाला न्यूमरेटर, त्याला x ने डिवाइड केलेला आहे बरोबर आहे. आणि डिनोमिनेटर आहे अपॉन 4चा पॉवर x-1 त्याला पण x ने डिवाइड करू आपण. इथे लिहू शकता रिझन डिवाइड n अँड d बाय x. हा जो डिनोमिनेटर आहे तो मायनस साईनने आपण सेपरेट करू म्हणजे दोन टर्म आपण सेपरेट करू. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 9चा पॉवर x-1 अपॉन x. हा x इकडे पण येईल आणि हे मायनस आणि हा x इकडे पण येईल अपॉन x बरोबर आहे. याप्रमाणे आपण अरेंजमेंट केलेली आहे. आणि डिनोमिनेटर ॲज इट इज 4चा पॉवर x-1 अपॉन x. पहा या तीनही टर्म फॉर्म्युल्याप्रमाणे ॲडजस्ट झालेले आहेत. जो पॉवर या कॉन्स्टंटला आहे तोच पॉवर येथे आहे बरोबर आहे. आणि -1 प्रत्येक ठिकाणी आहे. तर आता आपण लिमिट घेऊ. पहा लिमिट घेताना याचं लिमिट मायनस याचं लिमिट आणि अपॉन याचं लिमिट म्हणजे हे जे लिमिट आहे ते प्रत्येकाला अप्लाय होईल. पहा इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 याला अप्लाय होईल 9चा पॉवर x-1 अपॉन x बरोबर आहे. नंतर हे मायनस साईन याला पण अप्लाय होईल लिमिट x टेन्स टू 0 5चा पॉवर x-1 अपॉन x आणि अपॉन हे लिमिट याला पण अप्लाय होईल म्हणजे प्रत्येकाचं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला 4चा पॉवर x-1 अपॉन x. पहा प्रत्येक लिमिट आपण घेऊ शकतो. आता याचं लिमिट काय होईल लॉग 9 हा जो कॉन्स्टंट आहे त्याचा लॉग म्हणजे लॉग 9 मायनस लॉग 5 आणि हे लिमिट काय होईल लॉग 4. पहा आता आपण लिमिट घेतलेलं आहे परंतु आता येथे पहा लॉग 9 मायनस लॉग 5 आहे. पहा आपण लिमिट घेतलेलं आहे परंतु हे थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय करून. पहा लॉग 9 मायनस लॉग 5 लॉगची सबट्रॅक्शन असेल तर आपल्याकडे एक लॉगच्या प्रॉपर्टीचा रूल आहे. पहा रूल कसा आहे पहा लॉग सपोज m मायनस लॉग n असेल तर आपण एकाच लॉगमध्ये हा डिव्हिजन घेणार m अपॉन n. ही एक प्रॉपर्टी आहे. पहा सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन आणि ॲडिशन असेल सपोज लॉग m प्लस लॉग n असेल
तर आपण काय करणार, एकाच लॉगमध्ये m इंटू n, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन असेल तर आपण डिव्हिजन घेणार आणि ॲडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन घेणार. येथे सबट्रॅक्शन आहे, आपण काय करणार, डिव्हिजन घेणार, म्हणजे लॉग ऑफ 9/5 होईल आणि हे अपॉन लॉग 4 याप्रमाणे लिमिट मिळणार आहे आपल्याला. पहा पुढे या प्रॉपर्टी रिझन म्हणून पण लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला डिनोमिनेटरमध्ये x दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, 3 टर्म आहेत, a⁻x च्या 3 टर्म आहेत, म्हणजे 3 -1 पाहिजेत आपल्याला. एक -1 दिलेला आहे, आपण +1 आणि -1 ॲड करू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 आहे. 5x प्लस 3 पॉवर x मायनस 2 पॉवर x. येथे आपण -1 ॲड करू आणि +1 ॲड करू. एवढी ॲरेंजमेंट आपण ॲडजस्ट केलेली आहे. आणि हा -1 ॲज इट इज, एक -1 दिलेला आहे, आपण +1 आणि -1 ॲड केलेले आहेत आणि अपॉन x. फॉर्म्युला कसा आहे, लिमिट x टेंड्स टू 0 असेल, a⁻x -1 अपॉन x असेल, तर आन्सर आहे लॉग ऑफ a. आता ती अरेंजमेंट करू आपण. प्रत्येकाबरोबर -1 आपण घेऊ. लिमिट x टेंड्स टू 0, 5x, हा -1 घेऊ, हे प्लस साईन आहे. 3x, त्याबरोबर हा -1 घेऊ, 2 -1 घेतले. आता पहा येथे +1 आहे, येथे मायनस आहे. आपल्याला काय पाहिजे, a प्लस पाहिजे आणि -1 पाहिजे, परंतु येथे प्लस आहे, हा 1 घ्यायचा राहिलेला आहे. आपण या 2 टर्ममध्ये काय करू, कॉमन काढू. कॉमन काय काढणार, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे 2x होतील आणि हा जो +1 आहे तो -1 होईल. पहा प्रत्येक ठिकाणी -1 आलेला आहे. हा एक ब्रॅकेट करू आपण आणि हा एक ब्रॅकेट करू. ही पेअर आणि ही पेअर, प्रत्येकाबरोबर -1 आहे, बरोबर आहे. आणि अपॉन x इक्वल टू, आता हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू, प्लस होईल आणि मायनस होईल, म्हणजे सेपरेट होतील ते. लिमिट x टेंड्स टू 0, 5x -1 अपॉन x. येथे प्लस साईन, येथे प्लस मायनस असे साईन असल्यामुळे प्रत्येकाबरोबर हा डिनोमिनेटर जाणार आहे, एकालाच येणार नाही, प्रत्येकाला येईल. 3x -1 अपॉन x आणि -2x -1 अपॉन x. प्रत्येकाचं लिमिट आपल्याला घ्यायचं आहे. फॉर्म्युल्याप्रमाणे प्रत्येक टर्म आपण ॲडजस्ट केलेली आहे, बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण. काय होईल, हे log 5 होईल. प्रत्येकाला लिमिट तुम्ही असं लिहू शकता, सेपरेट आणि नंतर लिमिट घ्या वाटल्यास. वेळ असेल तर लिहा, नाही तर असं डायरेक्ट घेतलं तरी चालेल. लॉग ऑफ 5 होईल हे लिमिट, हे log 3 होईल, मध्ये प्लस साईन, हे लिमिट log 3 होईल आणि हे मायनस साईन, हे लिमिट काय होईल, log 2, बरोबर आहे. हा जो कॉन्स्टंट आहे त्याचा log 5, log 3 आणि log 2. आता आपण पाहिलेलं आहे, लॉगची ॲडिशन असेल तर काय होतो, मल्टिप्लिकेशन. एकाच लॉगमध्ये मल्टिप्लिकेशन होईल, हा मल्टिप्लिकेशन होईल. लॉग एकच घेणार आणि या टर्मचा मल्टिप्लिकेशन 5 × 3 होईल आणि हे मायनस log 2, बरोबर आहे. आता पहा 5 × 3 15 होतील, म्हणजे log ऑफ 15 आणि मायनस log 2, बरोबर आहे. परंतु लॉगची सबट्रॅक्शन असेल तर काय करतो आपण, लॉगचा डिव्हिजन घेतो, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, फायनल आन्सर काय मिळेल. लॉगची सबट्रॅक्शन असेल तर एकाच लॉगमध्ये 15/2 हा डिव्हिजन होईल, 15/2. आन्सर हे मिळेल आपल्याला.
नेक्स्ट थर्ड क्वेश्चन सोल्यूशन इक्वल टू लिमिट प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. नंतर याच्यासमोर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. येथे -3 आहे. ही एक टर्म आहे, ही एक आणि ही एक, बरोबर आहे. पॉवर एक्स असणाऱ्या 3 टर्म आहेत आणि येथे -3 आहे. तर आपल्याला काय पाहिजे, प्रत्येकाबरोबर -1 पाहिजे. म्हणजे -3ला आपण असं लिहू शकतो -1 -1 बरोबर आहे. त्याप्रमाणे अरेंज करू आपण. प्रत्येकाबरोबर -1 आपल्याला ॲडजस्ट करता येईल. a⁻x प्लस b⁻x प्लस c -3 ऐवजी आपण काय लिहिणार -1 -1 आणि आपण sin x. किती सिंपल झालेलं आहे. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. प्रत्येकाबरोबर -1 घेऊ. a⁻x याबरोबर हा -1 घेऊ. हे मध्ये प्लस साईन b⁻x त्याबरोबर हा -1 घेऊ आणि प्लस c⁻x हा -1 घेऊ. तीनही -1 आपण याबरोबर ॲडजस्ट केलेले आहेत. तर आता आपण sin x ही एक पेअर होईल फॉर्म्युल्याप्रमाणे, ही एक पेअर होईल आणि ही एक पेअर होईल. फॉर्म्युला कसा आहे, लिमिट x टेन्स टू 0 a⁻x -1/x इक्वल टू log a. लिमिट घेतल्यानंतर हे रिझन पुढे लिहित राहा. हा फॉर्म्युला पुढे समोर लिहित राहा. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. आता आपल्याला प्रत्येकाखाली काय पाहिजे, x पाहिजे. जो पॉवर एला आहे तो पॉवर खाली पाहिजे. जो पॉवर बीला आहे तो प्रत्येकाला पॉवर x आहे. म्हणजे प्रत्येकाखाली आपल्याला x पाहिजे, बरोबर आहे. येथे पण x पाहिजे कारण sin θ/θ करण्यासाठी sin x/x. त्यामुळे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x ने डिवाइड करू. म्हणजे a⁻x -1 प्रत्येकाखाली x येईल, बरोबर आहे. प्रत्येक टर्मला किंवा पूर्ण न्यूमरेटर लिहून घ्या. a⁻x -1 प्लस b⁻x -1 प्लस c⁻x -1. न्यूमरेटरला आपण x ने डिवाइड करू आणि हा जो डिनोमिनेटर आहे त्याला आपण x ने डिवाइड करू. sin x/x हा पण फॉर्म्युला तयार होत आहे. इक्वल टू लिमिट, आता सेपरेट करू आपण x हा, लिमिट x टेन्स टू 0. म्हणजे काय होईल, a⁻x -1/x प्लस b⁻x -1/x आणि प्लस c⁻x -1/x आणि आपण sin x/x. हा जो न्यूमरेटर आहे त्याचंही लिमिट घ्या, डिनोमिनेटरचं पण लिमिट घ्या. प्रत्येकाचं लिमिट घेऊ शकतो आपण आता. इक्वल टू याचं लिमिट काय होईल, log a, बरोबर आहे. इथे कॉन्स्टंट एच आहे म्हणजे log a. येथे कॉन्स्टंट b आहे प्लस log b, हे प्लस log c आणि अपॉनमध्ये याचं लिमिट sin θ/θ sin x/x म्हणजे काय होईल, लिमिट 1 मिळेल अपॉन 1, बरोबर आहे. पुढे हे रिझन पण लिहा सिन्स हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. आणि लॉगची ॲडिशन असेल, लॉग ॲडिशन असेल तर आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे. म्हणजे एकच लॉग लिहिणार आपण आणि ABC यांचा मल्टिप्लिकेशन घेणार. म्हणजे log ऑफ ABC हे मिळेल आपल्याला लिमिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे -1 पाहिजे, येथे -1, येथे -1 म्हणजे 3 वेळा -1 पाहिजे आपल्याला. म्हणजे -1 -1 म्हणजे -3 ॲड करू आपण आणि +3 ॲड करू. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 आहे. 6 याबरोबर एक -1 ॲड करू आपण प्लस 5 येथे एक -1 ॲड करू आपण आणि 4 येथे एक -1 ॲड करू आपण.
पहा -1 -1 -1 म्हणजे काय -1 -1 -1 म्हणजे -3 होतील. -3 आपण ॲड केलेले आहेत बरोबर आहे. येथे जास्त झालेले आहेत -3 दिलेल्या प्रॉब्लेमपेक्षा. तर आपण काय करू पुन्हा +3 ॲड करू म्हणजे 3 ॲड करू +3 म्हणजे -3 +3 हे कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे काहीच बदल केला नाही याप्रमाणे कंडिशन होईल -1 -1 -1 आणि येथे दिलेलं आहे हे -3चा पॉवर x आणि +1. पहा 3ला पॉवर फक्त x नाही आहे x +1 आहे आणि येथे प्लस करू आपण +3 हे +3 आपण अरेंज केलेले आहेत बरोबर आहे. -1 -1 आणि -1 हे होतील -3 आणि +3 आपण ॲड केलेले आहेत कारण -1 तीनदा आपण ॲड केल्यानंतर येथे +3 पण ॲड करावं लागतील. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. तर आता पहा आणि अपॉन साइन x पहा 3चा पॉवर x +1 आहे 3चा पॉवर x +1 आहे एवढा पॉवर आहे 3ला. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3ला पॉवर x आहे इंटू 3ला पॉवर 1 आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते बरोबर आहे. म्हणजे येथे काय होईल एकच बेस घेणार आपण कारण बेस सेम आहे मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची ॲडिशन म्हणजे 3चा पॉवर किती होईल x +1 म्हणजे 3चा पॉवर x +1 याला आपण असं लिहू शकतो 3चा पॉवर x इंटू 3चा पॉवर 1. या स्टेपमध्ये लिहू आपण लिमिट x टेंड्स टू 0. ही एक पेअर होईल ही एक पेअर होईल ही एक पेअर होईल म्हणजे 6 पॉवर x -1 प्लस 5 पॉवर x -1 प्लस 4चा पॉवर x -1 आता -3चा पॉवर x इंटू 3चा पॉवर 1 असे लिहू शकतो आपण बरोबर आहे. पॉवर 1 लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल आणि +3 आणि अपॉन साइन x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आता प्रत्येकाला आपण x ने डिवाइड करू आणि येथे 3 कॉमन काढू म्हणजे हे पण कन्वर्ट होऊन जाईल. याप्रमाणे प्रत्येकाला x ने डिवाइड करू. पहा पुढे लिहू शकता डिवाइड n and d बाय x. पहा प्रत्येकाला आपण x ने डिवाइड करू. पहा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण x ने डिवाइड करू म्हणजे प्रत्येकाखाली x येईल बरोबर आहे. येथे पण x होईल प्लस 5 येथे पण x होईल हे प्लस 4चा पॉवर x -1 येथे पण x हे मायनस येथे आपण काय करू 3 कॉमन काढू -3 कॉमन काढू तर येथे काय होईल 3 कॉमन काढल्यामुळे हे 3चा पॉवर x होईल 3 हे 3 कॅन्सल होतील -3 कॉमन काढल्यामुळे बरोबर आहे. मायनस कॉमन काढल्यामुळे हे -1 होईल बरोबर आहे. -3 कॉमन काढले आपण तर हे मायनस साईन येथे प्लस होईल हे 3 कॅन्सल होतील आणि 3चे -1 होईल. हा जर मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर आपल्याला हेच मिळेल. अपॉन येथे पण x घ्यायचा आहे आपल्याला आणि अपॉन साइन x अपॉन x. याचं लिमिट घेता येईल हे पण लिमिट फॉर्म्युल्याप्रमाणे सर्व टर्म ॲडजस्ट झालेले आहेत. पहा इथे पुढे लिहा डिवाइड n and d बाय x. पहा लिमिट घेऊ शकतो आपण आता. हे लिमिट काय होईल log 6 log 5 log 4 हे -3 कॉन्स्टंट आहे असंच राहील log 3. पहा लिमिट घेऊ log 6 होईल प्लस log 5 प्लस log 4 -3 याचं लिमिट काय होईल एवढा ब्रॅकेट याचं लिमिट log 3 बरोबर आहे. आता इक्वल टू पहा लॉगची ॲडिशन आहे ही बरोबर आहे. लॉगची ॲडिशन असेल तर एकाच लॉगमध्ये काय होतो मल्टिप्लिकेशन
लॉग 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 म्हणजे एकच लॉग घेतला आपण तर 6, 5 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशन होईल. 6, 5 आणि 4 आणि हे मायनस. पहा लॉगची ही एक प्रॉपर्टी आहे. पहा सपोज हा n लॉग m आणि त्याचा पॉवर n असेल, लॉग m त्याचा पॉवर n असेल तर हा n समोर येऊ शकतो. आधी घेणार आपण आणि नंतर लॉग m. ही एक प्रॉपर्टी आहे बा लॉगची. पहा हा फॉर्म्युला कधी आपल्याला असाही वापरावा लागेल, कधी असाही वापरावा लागेल. येथे याप्रमाणे आहे तर हे 3 आपण याचा पॉवर घेऊ शकतो, बरोबर आहे, याप्रमाणे. तर आता लॉग 3 तर हा काय होईल, 3 येथे जाईल म्हणजे 3ला पॉवर होऊन जाईल तो. हा 3 या 3चा पॉवर होईल कारण फॉर्म्युला त्याप्रमाणे आहे. पहा 3चा क्यूब म्हणजे काय होईल, 3 × 3 × 3 27 होतील. पहा एक काम करू, हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 6 × 5 30, 30 × 4 120, 120 लॉग ऑफ 120, बरोबर आहे. आणि मायनस लॉग ऑफ 3चा क्यूब म्हणजे 3 × 3 × 3 27 लॉग ऑफ 27. परंतु लॉग लॉगची सबट्रॅक्शन आहे तर आपण काय लिहितो, लॉग लॉगची सबट्रॅक्शन असेल तर लॉगचा डिव्हिजन घेतो आपण म्हणजे इक्वल टू लॉग 120 एकाच लॉगमध्ये यांचा डिव्हिजन होईल. 2 लॉग ऐवजी एकच लॉग घेतला आपण, सबट्रॅक्शन असल्यामुळे यांचा डिव्हिजन 120/27. परंतु दोन्ही नंबरला आपल्याला 3ने डिवाईड करता येईल. 3ने डिवाईड केल्यानंतर हे 9 होतील आणि हे 40 होतील. म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला, लॉग ऑफ 40/9. 40/9. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पहा येथे 8ला पॉवर x ऐवजी sin x आहे आणि 2चा पॉवर tan x आहे. प्रोसेस तीच आहे, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आपल्याला काय पाहिजे, येथे -1 पाहिजे, येथे -1 पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 8 पॉवर sin x, 8ला पॉवर sin x आहे आणि हे मायनस 2ला पॉवर tan x आहे. आणि येथे आपण काय करू, -1 ॲड करू आणि +1 ॲड करू अपॉन ईचा पॉवर 2x आणि -1. ई म्हणजे एक कॉन्स्टंट आहे, त्याची फिक्स व्हॅल्यू असते, आपण पाहिलेलं आहे यापूर्वी. लिमिट x टेंड्स टू 0. पहा -1 याबरोबर ॲड करू आणि दोघांमध्ये आपण मायनस साईन कॉमन काढू म्हणजे दोन्ही टर्म ॲडजस्ट होतील आपल्याला. पहा 8 पॉवर sin x, हा -1 येथे घेऊ आपण. -1 अरेंज केलेला आहे आपण. ही टर्म आणि ही टर्म यामध्ये मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे 2 होतील tan x आणि हे -1 होतील आणि अपॉन ईचा पॉवर 2x -1. पहा येथे -1 आहे, येथे पण -1 ॲड झालेला आहे, येथे -1 आलेला आहे. हा एक ब्रॅकेट करू आपण, ही एक पेअर करू. ह्या पेअरमध्ये पण -1 आहे आणि येथे पण -1 आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लिमिट x टेंड्स टू 0 असेल, एचा पॉवर x -1/x असेल तर लिमिट लॉग ए आहे, लॉग ऑफ ए, बरोबर आहे. पहा याप्रमाणे फॉर्म्युला आहे, a⁻x -1, a⁻x -1, a⁻x -1. परंतु अपॉनमध्ये x पाहिजे. x म्हणजे काय, जो या कॉन्स्टंटला पॉवर आहे तोच खाली पाहिजे. येथे पॉवर sin x आहे, तो 8ला पॉवर sin x आहे, तोच पॉवर येथे डिनोमिनेटरमध्ये असायला पाहिजे. 2ला पॉवर tan x आहे, तोच पॉवर डिनोमिनेटरमध्ये असायला पाहिजे. पहा येथे आपण अरेंजमेंट करू. लिमिट x टेंड्स टू 0, 8ला पॉवर sin x आहे -1, बरोबर आहे. येथे पॉवर किती पाहिजे आपल्याला, जो 8ला पॉवर आहे तो येथे पाहिजे sin x. हा sin x आपण डिव्हिजनमध्ये घेतला, मग मल्टिप्लाय करू पुन्हा आपण. ज्याप्रमाणे आपण +1 -1 ॲड करत आहोत त्याप्रमाणे sin x डिवाईड करू, मल्टिप्लाय करू, म्हणजे काहीच बदल होत नाही, बरोबर आहे.
आता हे मायनस 2 tan x मायनस 1 पॉवर tan x आहे तोच पॉवर 2ला पॉवर tan x आहे. tan x ही टर्म आपल्याला डिनोमिनेटरमध्ये असायला पाहिजे. येथे नाही आहे म्हणून आपण ॲडजस्ट केलेली आहे, डिवाईड केलेलं आहे, त्यामुळे मल्टिप्लाय पण करू. tan xने आपण डिवाईड केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. याप्रमाणे आणि -1 हा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. लिमिट x टेन्स टू 0 ईचा पॉवर x असेल, -1 असेल आणि अपॉन x. ईला जो पॉवर आहे तोच पॉवर येथे पाहिजे. बरोबर आहे. तर याचं लिमिट काय असते? 1 असते. म्हणजे लॉग ई. ज्याप्रमाणे लॉग ई येत आहे त्याप्रमाणे लॉग ई येईल, परंतु लॉग ईची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. म्हणजे याचं लिमिट 1 मिळते आपल्याला. हे लिमिट आपल्याला घेता येईल. बरोबर आहे. हे पण लिमिट घेता येईल, परंतु साईन थिटा अपॉन थिटा आणि टॅन थिटा अपॉन थिटा म्हणजे साईन एक्स अपॉन येथे पण एक्स पाहिजे. येथे आपण एक्स ॲड करू, म्हणजे न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण एक्सने डिवाईड करू. येथे पण एक्सने डिवाईड करू, येथे पण एक्सने डिवाईड करू आणि येथे मग एक्सने डिवाईड करता येईल. बरोबर आहे. आपण साईन एक्स अरेंजमेंट केलेली आहे. साईन एक्स आपण डिवाईड केले, मल्टिप्लाय केले. येथे टॅन एक्स डिवाईड केले, मल्टिप्लाय केले, परंतु येथे आपल्याला एक्स पाहिजे, येथे एक्स पाहिजे, याच्या खाली पण एक्स पाहिजे. त्यामुळे न्यूमिरेटरला आपण एक्सने डिवाईड केलं आणि डिनोमिनेटरला, परंतु येथे 2 टर्म असल्यामुळे प्रत्येकाखाली एक्स आलेला आहे. याच्याखाली एक्स येणार नाही कारण हा मल्टिप्लिकेशन आहे. येथे घेतला तरी चालेल, येथे घेतला तरी चालेल, येथे घेऊन फायदा नाही आपल्याला, म्हणून येथे घेतला आपण. हा एक फॉर्म्युला तयार होईल साईन थिटा अपॉन थिटा. आणि हा पण फॉर्म्युला आहे टॅन थिटा अपॉन थिटा. याचं लिमिट 1, याचं लिमिट 1. बरोबर आहे. येथे ईला पॉवर किती आहे? 2x. येथे पण पॉवर किती पाहिजे? 2xच पाहिजे. येथे 2x आहे का? नाही. मग आपण येथे जर 2x अरेंज केले तर येथे आपल्याला काय करावं लागेल? 2ने डिवाईड केलं, पुन्हा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण. पुढे लिहितो इक्वल टू, हे लिमिट काय मिळेल? लॉग 8. बरोबर आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे लॉग ए म्हणजे काय? येथे 8 आहेत. लॉग 8 हे लिमिट मिळेल लॉग ऑफ 8. हे लिमिट 1 होईल. इंटू 1 मायनस लॉग 2. हे लिमिट टॅन थिटा अपॉन थिटा 1 आणि अपॉन हे लिमिट काय मिळते? याचं लिमिट लॉग ई मिळेल. बरोबर आहे. परंतु लॉग ई म्हणजे 1, याचं लिमिट 1 मिळेल आणि इंटू 2. हे 2 ॲज इट इज इक्वल टू लॉग 1ने मल्टिप्लाय केले म्हणजे 1ने मल्टिप्लाय करणं म्हणजे लॉग 8च होईल आणि 2ने, किंवा इथे राहू द्या, हे काय होईल? लॉगची सबट्रॅक्शन आहे म्हणजे लॉगचा काय होईल? येथे डिव्हिजन होईल. 8 इंटू 1 म्हणजे 8च होतील आणि 2 इंटू 1 म्हणजे 2च होतील. हा डिव्हिजन होईल आणि अपॉन 2 आहेत. बरोबर आहे. आता 8ला 2ने डिवाईड केलं ते 4 होतील, म्हणजे आन्सर मिळेल लॉग ऑफ 4 आणि अपॉन 2. बरोबर आहे. इक्वल टू म्हणजे 1 अपॉन 2. बरोबर आहे. आणि लॉग काय आहे? 4. हे जे 1 अपॉन 2 आहेत या 4ला पॉवरमध्ये येतील, म्हणजे काय होईल? लॉग 4 त्याचा पॉवर किती होईल? 1 अपॉन 2. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. लॉग एम त्याचा पॉवर n असेल तर आपण असंही लिहू शकतो, n आधी नंतर लॉग एम. हाच फॉर्म्युला आपण असा राईटकडून लेफ्टकडे वापरलेला आहे. सपोज हा n आहे आणि हा m आहे. बरोबर आहे. तर इकडे काय होईल? mचा पॉवर n म्हणजे mचा पॉवर n, 4चा पॉवर हाफ होईल. 4ला पॉवर हाफ आहे. पॉवर जर हाफ असेल, 4चा पॉवर हाफ, याचा अर्थ काय होतो? पॉवर हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. पॉवर हाफ असेल तर स्क्वेअर रूट. पॉवर 1/3 असेल तर क्यूब रूट. पॉवर हाफ आहे म्हणजे याचा अर्थ होतो लॉग ऑफ रूट 4. 4चं स्क्वेअर रूट किती आहे? 2 आहे.
म्हणजे आन्सर मिळेल log 2. आन्सर मिळेल log 2. पहा याप्रमाणे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे आणि प्रत्येक वेळी हे लिमिट घेतल्यानंतर समोर हा फॉर्म्युला लिहित राहा आणि पुढे हे पण लिहा sin θ upon θ इक्वल टू 1 आणि tan θ upon θ इक्वल टू 1 लिमिट θ टेंड्स टू 0 असताना. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.